हॅलो माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. हा सेकंड ब्लॉग आहे. तर हे बघा, भांडी सगळी मी अरेंज केलेली आहेत. हे आत्ता मुलांनी ना इथे परत ग्लास सगळे असे हलवून टाकले, असे ह्या पद्धतीने लावलेत भांडी. इथे सगळी पातेली वगैरे वरती, इथे छोटे डबे, प्लेटी मागेच लावल्या, खाली डबे. आणि आता माझी चाललेली आहे. तर आता पहिलीच कुकिंग आहे माझी. तर इथे दूध उतू घालवलेलं आहे मी. आधी हळदी कुंकू लावून पूजा केली, दूध उतू घालवले आणि इकडे खिरीची तयारी चाललेली आहे. तर इथे शेव भाजून घेतलेले आहे. आता त्याच्यामध्येही विलायची घालत आहे कुटलेली. ते घातल्यानंतर दूध घालते. आता याच्यामध्ये आपण हवी तेवढी साखर घालूया तुमच्या चवीप्रमाणे. आता सध्या माझ्याकडे काय ड्रायफ्रूट्स नाही आहेत. बदाम आहेत पण ते काय मला सापडत नाही. त्याच्यामुळे आता आज पहिला दिवस आहे गोड करायचं म्हणून मी पटकन शेवई आणली आणि दूध आणून खीर तयार केली. आता इथे शेजारीच मसाले भाताची तयारी केली आहे. त्यासाठी हा कांदा कापून घेतला आहे, लसूण, इकडे कोथिंबीर निवडून घेतली. तांदूळ इथे भिजायला पण लावला होता, तांदूळ भिजायला लावला होता. तर भातासाठी कढई ठेवली आहे. याच्यामध्ये जिरं घालूया, कारण आज एवढी माझी गडबड आहे. एकटीने सगळं करायचं म्हटल्यावरती खूपच गडबड. त्यात स्वयंपाक पण घरीच करायचा आहे. आता जिरे घातली. आता हा लसूण घालते. आज जसं आहे तसं करते मी. ही गोष्ट नाही ती गोष्ट नाही, त्याच्यासाठी उगाचच आडून नाही बसायचं. त्याच्यात करावंच लागणार. बाळासरमध्ये येऊ नको. आता थोडीशी दालचिनी घातली, काळी मिरी घातली, तेजपत्ता पण काही सापते ना. चिरलेला कांदा घालते. कारण उशीर खूप झालेला आहे, 8 वाजून गेलेत, म्हणून आपलं जे पटकन होईल ते. आता इथे थोडा किचन किंग मसाला, बिर्याणी मसाला आणि आपला रेग्युलर थोडा कांदा लसूण मसाला हे सगळे ॲड करते. आता ह्याच्यात मी तांदूळ टाकले, त्याच्यात मी मोड आणि मटकी घातली. तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता, छोले घालू शकता, हरभरे. आता आपण घालू शकतो. हे चांगलं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा हा भात छान. आता लागेल तेवढं पाणी घालायचं. मीठ ॲड करते. तर बघा माझ्याकडनं हळद राहिली होती,
आता मला वरनं घालावे लागेल.